माझा सूर्यासारखा नितळ आहे, पाण्यासारखा निर्मळ आहे. त्यानं काय बी केलेलं नाहीये. त्यानं हे जे काय केलंय ते सगळं तुळजासाठी केलंय. सूर्या, अरे केवढा मोठा त्याग केलास तू. नाही नाही, ते बोलली माणसं तुला. तुळजासाठी मालकांची वैर पत्करलंस तू. आणि मी बी तुला चुकीचं समजत होते रे. आणि तुळजानं आम्हाला यातलं काहीच सांगितलं नाही. तिनं हे सगळं आमच्यापासून लपवून ठेवायला नको होतं. काय चाललंय तुमचं? अगं तेव्हा भरल्या घरात डोळ्याला धारा लागलेल्या असतात तुमच्या. अशानं आमच्या नशिबाला नाट लागल की. पुरं करा ते रडणं, नाही तर तुम्हाला रडायचं म्हणून तुमच्या दादाला डागात पाठवायला लागल आम्हाला. असं नका बोलू. चुकलं माझं. परत नाही अशी वागणार. कशी नाही चुकले आमचे? असं बोललं का? झालं का? परत 2 दिवसांनी मागचं पाडं पुढं. उसाचे डोळे नाही तर आयुष्य पुसून टाकू आम्ही तुमचं. बाजूला वा, बाजूला वा. ते लॉकेट मालकांच्या हाती लागलं तर? झालं का? अजून तुम्ही इथंच खांबासारख्या उभ्या काय बघताय? वाजले किती बघा, जेवायचं बघा. आता तुम्हाला काय हेतून निघण्यासाठी वाजंत्री मागव का? चला निघा. तुमचं काय मेंदू चालणं बंद झालं काय? आमच्यासाठी न चाललेलंच फायद्याचं आहे बा. अक्का, अहो काय करताय ही? चाव तू गेला असता की सगळा. कुठं लक्ष आहे तुमचं? अक्का, कसला विचार करताय? अक्का हे बघा, जे झालं ते झालं. आता दादासनी बरं वाटतंय का नाही? मग तो विचार आता सोडून द्या बरं. आणि मालक काय आज असं वागताय ते का? मालकांच्या वागण्याचा विचार नव्हते का करती? मग मला नका तुला कसं सांगू आणि काय सांगू मी. रोज काय तर नवीन घडतंय. रोज वाटतंय उद्याचा दिवस चांगला उगवल, उद्या काहीतरी चांगलं घडल. पण तसं काही होतच नाहीये. सगळं उलटच घडतंय. सगळं असंही घटत चाललंय. माणसानं किती किती आणि काय काय म्हणून सावरायचं मला सांग की. म्हणजे अक्का, आपल्या सूर्यानं काही बी केलेलं नाहीये. या सगळ्यात सूर्याची काही बी चूक नाहीये. आपल्याला असं वाटत होतं की सूर्याचं तुळजावर प्रेम आहे म्हणून त्यानं तिला पळवून नेलं आणि तिच्याशी लगीन केलं. पण प्रत्यक्षात तुळजाचं दुसऱ्याच कुठल्या तर पोरावर प्रेम आहे आणि तिनं ते आपल्यापासून लपवून ठेवलं. तुळजानं विश्वासघात केलाय आपला. अक्का, असंच जर असतं तर तुळजा सूर्याबरोबर कशाला पळून गेली असती? अहो, तिचं ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्याच बरोबर गेली असती. अगं, तोच विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली मला. काही अंदाज बांधता येईना, काय कळना झालंय. पण मला हे कळतंय मालन, माझा सूर्यालाही स्वच्छ मनाचा आहे ग. नितळ मनाचा आहे पाण्यासारखा. जे आत आहे तेच बाहेर आहे. तू कधी चुकीचं काही करणार नाही. मालन, अपघातानं का होईना तुळजाचं सूर्याबरोबर लगीन झालं हे चांगलंच झालं. तुळजासाठी सूर्याच योग्य जोडीदार आहे. वय ते समजा आहेच की, पण ही समजा काय प्रकरण आहे हे तर आपल्याला कळायलाच पाहिजे. नाहीतर मग तुम्ही फिरून फिरून तोच विचार करत बसणार आणि मन पोखरत बसणार. खरं आहे तुझं. मला तुळजाशी बोलावंच लागल. त्यासाठी तिला एकदा भेटावं लागल. वय पण
कसं भेटणार? निरोप घेऊन आली होती शालन अक्काचा. काय निरोप आहे आईचा? ती थोड्या वेळानं देवळात येणार आहे, तुला भेटायला बोलवलंय. एकदम असं अचानक? घरी सगळं ठीक तर आहे ना? डॅडीने काही केलं नाहीये ना? तसं तर काय वाटलं नाही बघ. आणि अक्का नुसतं तुला बोलवून म्हणाल्या, कशासाठनं काय म्हणल्या नाही. अगं काय झालं नसेल, आत्यानं आठवण काढली असेल तुझी, मग बोलवलं असेल भेटायला. तुझा भेटून चालेल. झालं माझं काम, जाते मी. अगं मावशी चहा तर पिऊन जा. घरातले काम पडले ती, पुढच्या वेळेला मी चहा घेऊन जाईन. येते ग. तुळजा. हा? जाता तर सोडतो चल. नाही नको, तू तेजू आणि भाग्याला सोड, मी माझी एकटी जाईल. वहिनी, अगं एकटी कशाला जाते? आपण दोघे जाऊ, मला बाजारात जायचंच आहे. हो चालेल. दादा, मी शाळेतल्या पोरांचा पेपर घ्यायचे विसरले. मी आले घेऊन ना. मी पण आले. आता तुळजाला सोडायला गेलो असतो तर सिद्धार्थ बद्दल सांगता तरी आला असतं. यो पण चान्स होकला. सारखं काय ना काहीतरी आड येतेस. आता कसं सांगू तिला सिद्धार्थ बद्दल? तिला हे सगळं कळणं लई गरजेचं आहे.